बांधवांनो, मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीये, तो गंभीर बनत चाललेला आहे. दिवसांदिवस हा तिढा सुटण्याऐवजी आवळतच चाललेला आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड गेल्या 30 वर्षांपासून हीच मागणी करत आहे की मराठा आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून आणि 50% आतूनच मिळायला पाहिजे. हीच मागणी खरी मागणी आहे. बाकीची जी मागणी आहे ती फक्त आणि फक्त लबाड लांडग्याची कोलीकू आहे. मनोज जरांगे पाटलांनी जे अंत्रोली सराटी या गावातून आंदोलन चालू केलं, या आंदोलनाला एक उग्र स्वरूप प्राप्त झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये ढवळून निघाला. बांधवांनो, सरकारला दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम 4 दिवसांपूर्वी संपलेलं आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आरक्षणाची भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून आलेली नाही. मराठ्यांना नेहमीप्रमाणे फक्त सत्तेसाठी मतासाठी वापरून घ्यायचं, झुलवत ठेवायचं, अशीच डिमांड या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत तरी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळून येते. आत्ता मात्र समाज जागा झालेला आहे, खडबडून जागा झालेला आहे आणि काय खरं आणि काय खोटं आता समाजाच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून बांधवांनो, महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की ताबडतोब हा तिढा आपण सोडवला पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातले शांतताप्रिय मोर्चे आपण सर्वांनी पाहिले. 56 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले. मराठा क्रांती मोर्चाचे असतील किंवा ठोक मोर्चाचे असतील, एक गाडी सुद्धा खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळून आलेली नाही. पाण्याची बाटली असो, खाल्लेल्या खाद्यपदार्थांच्या मोकळ्या पिशव्या असतो, जमा करण्यात आल्या. रस्त्यावरती कुठेही घाण पडलेली, कचरा साठलेला आपल्याला पाहायला मिळून आलेला नाही. असे शांततेप्रिय लाखोंचे मोर्चे आपण सर्वांनी पाहिले. पण इथून पुढच्या काळामध्ये असे मोर्चे होतीलच याची बिलकुल गॅरंटी नाही. कारण समाजामध्ये आता रोष आहे, समाजामध्ये आता तिरस्कार आहे, समाजामध्ये आता वेगळी भावना या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात झालेली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळूच नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंतीवाचा इशारा आहे की आपण ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे, जास्त विलंब करता कामा नये. नाहीतर हा महाराष्ट्रातला मराठा जर एकदा खवळला तर मग मात्र तुमची धूळधान केल्याशिवाय गत्यंतर नाही. मराठा तरुण गप्प बसणार नाही. म्हणून मंगेश साबळे सारख्या तरुणाने त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्या. आज मराठा समाजाच्या तरुणांनी गाड्या फोडल्यात, उद्या ते झोडल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मराठा समाज आज आरक्षणाच्या साठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज पाळी वरती आलेले, उद्या आमदार खासदारांवरती सुद्धा, मंत्र्यांवरती सुद्धा हीच पाळी येणार आहे. मराठा तरुण इतक्या दिवस तुमचे झेंडे वागवण्यात मग्न होता, पण आता त्यांनी प्रत्येक पक्षाचा झेंडा या ठिकाणी काढून ठेवलाय, पण दांडा मात्र त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलाय. याच दांड्याने तुम्हाला काळे निळे होसपर्यंत झोडल्याशिवाय आता मराठा समाज शांत बसणार नाही. कारण त्यांनी माहिती आहे की हीच लढाई आता अंतिम लढाई आहे, अशी लढाई पुण्य होणे नाही. म्हणून आताच आरक्षण घ्यायचं असेल तर आताच घ्यायचं, नंतर ते बिलकुल मिळणार नाही. कारण आमच्यातलेच काही जण आज आमच्या अंगावर येत आहेत. कुणी 92-96चा वाद लावत आहेत. ओबीसी समाज बिलकुल आमच्या विरोधात नाही, पण ओबीसींचा ठेका घेतलेले नेते मात्र सतत काही ना काही बरळत आहेत. छगन भुजबळ सारखे, वडीट्टीवार सारखे, नाना पटोलेंसारखे वारंवार याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने खोडा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही ओबीसींच्या न्याय आणि हक्काची मागणी करतच नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढा उभारलाय. हा गरजूवंतांचा लढा आहे, हा गरजूवंत मराठ्यांचा लढा आहे. ज्याला ज्याला आरक्षण नकोय, जे खानदानी मराठे स्वतःला समजतात, जे 96 आहेत, जे इनामदार आहे, जे वतनदार आहे, जे पाटील आहेत, जे देशमुख आहेत, जे सरदार आहेत, त्यांनी बिलकुल घेऊ नका. ज्यांना गरज आहे त्यांना मात्र तुम्ही यापासून वंचित ठेवू नका, डावलू नका आणि त्याच्यामध्ये काहीतरी आडकाठी आणू नका. जर तुम्हाला काय करता येत नसेल तर तुम्ही बिलकुल यामध्ये पडू नका. तुमच्या तोंडातून
ब्रशब्द सुद्धा तुम्ही या विरोधात काढू नका. कारण हा लढा हा गरजूवंत मराठ्यांचा लढा आहे. ज्यांना खरंच आर्थिक निकषावर, ज्यांची खरंच हालाकीची परिस्थिती आहे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते सुद्धा 50% आतून आणि त्यांच्या हक्काचं. मराठा समाज हा ओबीसी मध्ये पहिल्यापासून आहेच. पश्चिम महाराष्ट्रातली बरेच मराठा समाजाची लोक ही ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेतात, पण ते बोलत नाहीत. जे स्वतःला खानदानी मराठे समजतात ना, ते सुद्धा ओबीसीचा लाभ घेत आहे, कोट्यातून लक्ष त्याचा लाभ घेत आहे, पण ते समोर येत नाहीत. पण गरजूवंतांना खरंच ज्यांना गरज आहे त्यांना मात्र या आरक्षणापासून वंचित ठेवलंय. अनेक पिढ्या आमच्या यामध्ये खितपत पडल्या आरक्षण नसल्या कारणानं. आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहिली, त्यांच्या हक्कांपासून मागं पडली. नोकऱ्या आम्हाला पाणी सोडावं लागलं नोकऱ्यांवरती, का? फक्त आमच्याकडं आरक्षण नसल्यामुळं. आम्ही त्या कॅटेगरीत बसून सुद्धा, आम्ही त्याची पात्रतेचे असून सुद्धा आम्हाला आमचं न्याय आणि हक्क मिळत नाही. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि आमच्याच काही मातब्बर मंडळींनी आम्हाला नेहमी झुलवत ठेवलं, आरक्षणापासून वंचित ठेवलं. त्यांना असं वाटतं की आम्ही नेहमी तुमच्या सतरंज्या, खुर्च्या आणि झेंड्याच उचलावेत म्हणून. पण मराठा प्रवर्गातला तरुण आता जागा झालाय. त्याला माहितीये हे नेते आपल्या कामाचे नाहीत, आपल्या मुलांच्या कामाला येत नाहीत, आपले प्रश्न सोडवले जात नाहीत. जाणून बुजून आपल्याला डावललं जातंय. सत्ताधाऱ्यांची मानसिकताच नाहीये की मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. म्हणून आमचा असो परका, आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही. मग तो अजित पवार असो, शरद पवार असो, नारायण राणे असो, नाही तो कुणीही कदम सिदम कुणीही असो, आम्ही आता बघणार नाही. आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे. आमच्या हक्कांपासून आम्हाला कुणीही वंचित ठेवू शकत नाही. जो बदल तुम्हाला संविधानामध्ये करावा लागेल तो तुम्ही करावा. असेंब्लीमध्ये, संसदेत तुम्ही त्याचं कायदा बनवून घ्यावा आणि तो पारित करावा आणि आम्हाला कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण या ठिकाणी आपण द्यावं, अशी मागणी याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, राज्यकर्त्यांना करत आहे हात जोडून. नाहीतर याचा उद्रेक एवढा भयानक होणार आहे, मग मात्र या महाराष्ट्राला, या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना सोसवणारच नाही. आम्ही हे सरकार चालू देणार नाही. पुढाऱ्यांना आम्ही गावागावात ठोकू, ताणून आम्ही मारू. आता गावबंदी फक्त आता हा पर्याय नाही, शेवटचा पर्याय अजून बाकी आहे, लक्षात ठेवा. आता फक्त अहिंसेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे, ते बी जरांगे पाटील म्हणले म्हणून. पण हा समाज कुठपर्यंत गप्प बसणार हे आपण लक्षात घ्या. पुन्हा 40 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर जरांगे पाटलांनी आंदोलन चालू केलेलं आहे. अन्न पाण्याशिवाय, एक दिवस अन्न पाण्याशिवाय राहून बघा, मग तुम्हाला कळेल काय असतं उपोषण आणि काय असतं आंदोलन. बांधवांनो, आम्ही आमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही आज झगडतोय, भांडतोय आणि फक्त महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी याकडे पाहतोय. पण ज्या वेळेत मराठा समाज रस्त्यावरती उतरेल, मंत्रालयाला घेराव घातला जाईल, संसदेमध्ये कुणालाही जाऊ दिलं जाणार नाही, मंत्रालयात कुठल्याही मंत्र्याला जाऊन दिलं जाणार नाही. जर 1.5 कोटी समाज एका रात्रीत एका सभेमध्ये उतरतो, जर महाराष्ट्रातला समाज खवळला आणि जर मुंबईमध्ये जर उतरला, मुंबई जर जाम करून टाकली, तर मग मात्र एका दिवसात आरक्षण तुम्हाला देण्यास भाग पाडू, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण आम्ही कुणालाही, आम्हाला वेटीस धरायचं नाही, कुठल्याही समाजाला आम्हाला अडचणीत आणायचं नाही, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. ही सुद्धा आमची भावना, भूमिका आपण समजून घ्या. आम्ही जर जागोजागी रस्ते जर अडवले, हायवे जर अडवले, मग मात्र तुमच्या बुडाखालची वाढू सरकेल. पण आम्ही आता तसं करणार नाही. आम्ही ठरवलंय राज्यकर्त्यांना झोडायचं. जे राज्यकर्ते जे सत्तेत बसलेत, कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही जातीचे, कुणीही असो, तो आमचा नाही. जो आमच्या आरक्षणामध्ये खोडा घालतो त्यालाच आम्ही झोडायचं आणि टार्गेट करायचं ठरवलंय. आम्ही संसदेमध्ये कुठल्याही मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला जाऊन देणार नाही. आम्ही हे विधान भवन बंद पाडू, त्याला आम्ही कुलूप लावू. अक्षरशः काय व्हायचंय ती एकदाच होईल. पण महाराष्ट्रातला मराठा आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि हीच आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यांची सुद्धा भूमिका आहे. प्रत्येकाच्या भावना आज तीव्र झालेल्या आहेत, प्रचंड झालेल्या आहेत. त्या कुठल्या स्वरूपानं बाहेर पडतील हे सांगता येणार नाही. मंगेश साबळे सारखा आज तरुण जागा झालाय. गुणरत्न सदावर्ती आमच्या जातीवरती जेव्हा एखादा आघात घालतो, जो आमच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करतो, जातीबद्दल अपशब्द वापरतो, आमच्या समाजाला, आमच्या झालेल्या प्रचार सभेला
यात्रा म्हणून संबोधतो, आम्ही काय कितवर आणि कुठवर सहन करायचं. एखाद्या दलिताला एखादा जर अपशब्द वापरला तर त्याच्याकडे अॅट्रॉसिटी सारखं हत्यार आहे. आमच्या जवळ काय आहे? आम्ही कोणती अॅट्रॉसिटी करायची? ज्या वेळेस आम्हाला जातीवरती हिनवलं जातं, आम्हाला गृहीत धरलं जातं, कुणीही उठणार उठसूट आम्हाला काही बोलणार ना आम्ही गप्प बसणार, हा सुद्धा आमचा अपमान आहे. आम्ही जेवढे मराठे क्षत्रिय आहोत तेवढेच आम्ही शेतकरी सुद्धा आहोत. आम्हाला हत्यार आणि शेतातला दांडा धरण्याची पहिल्यापासून माहिती आहे. आमच्या अनेक पिढ्या या मातीसाठी खपलेल्या आहेत. आमच्या अनेक पिढ्यांना बलिदान दिलेलं आहे. या मातीमध्ये आमच्या अनेक बाप जाद्यांचं रक्त मिसळलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही त्यावेळेस सुद्धा लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी लढत होतो. आज सुद्धा आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहे. आमच्या मुलाबाळांसाठी आज आम्ही उठाव केलेला आहे. 75 वर्ष झाले तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण खाताय. त्यावेळेस जरी आम्हाला गरज नसली तरी आज आम्हाला गरज लागते ना, आमचं आम्हाला द्या, एवढीच मागणी करतोय. काय चुकीचं बोलतोय, काय चुकीचं मागतोय? सत्ताधाऱ्यांना समजून घेतलं पाहिजे. तुमच्या कानथळ्या बसल्या असतील की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली की काय? बोलायला तर मागतच नाही. एकही सत्ताधारी आत्ता कुठंतरी बोलायला लागलाय. मराठा बोलतोय चुकीचं बोलत नाही, मराठा मागतोय चुकीचं मागत नाही, पण जाणून बुजून फक्त बोलायचं. बोलाचा भातन बोलायची कडे, फक्त बोलायचं द्यायचं बिलकुल नाही. ते आता चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचं ठाम भूमिका घेणारा माणूस पाहिजे, नाही तर महाराष्ट्रातलं सरकार आम्ही एका रात्रीत उलथून टाकू. हे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा. जे अजित पवार म्हणतात ना, मी समाजासाठी याच्यात गेलो, समाजासाठी मी ते केलं, लोकांच्या हितासाठी मी आमकं केलं. अजितदादा पवार तुम्ही लक्षात ठेवा, मराठा समाजाचे जरी असला तरी सुट्टी नाही. यावेळेस सुट्टी बिलकुल देणार नाही. कुणाला कितीही वाटत असेल आणि कुणीही किती कायद्याचा जोर दडपशाही मनगटशाही करण्याचा प्रयत्न करत असाल, जे फडणवीस म्हणले की दादागिरी चालून देणार नाही, दादागिरी काय असते ते फडणवीसांना आम्ही दाखवून देऊ. फडणवीसांना एवढं सोपं वाटलंय काय? बाद झालं, बाद झालं. आता महाराष्ट्रातला तरुण आता पेटून उठलेला आहे. गावागावामध्ये याचं स्वरूप उग्र स्वरूप झालेलं आहे. ठिणगी पडलेले आहे. कधी एकदा जाळ होईल हे लक्षात ठेवा, तुम्हाला समजणार नाही. तुमच्या बुडाखाल्याच्या खुर्च्यांना पेटवून देऊ, तुमच्या बुडाखालच्या गाड्यांना फोडून टाकू. आता सुट्टी दिली जाणार नाही. मग फडणवीस असो, शिंदे असो, नाहीतर आणखीन कुणी, विरोधातला असो नाहीतर सत्तेतला, झोडूच. प्रत्येक तरुण इथं गांधीजी नाही, या गालात मारलं की ह्या गालात मारा म्हणून म्हणणारा. मराठा समाजात सुद्धा भगतसिंगांसारखे क्रांतिकारक आहेत. आम्हाला माहिती आहे, जसं देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी क्रांतिकारकांची गरज लागली, बलिदान द्यावं फासावर चढलं. नुसतं गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, हे सुद्धा माहिती.